जय आदिशक्ती. मी संगीता खोकले. अदृश्य अस्तित्व या चॅनलवरती सर्व साधकांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत बघा, अध्यात्म म्हणजे काय आणि अध्यात्मामध्ये उन्नती कशी करायची. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अध्यात्म नेमकं काय आहे? अध्यात्म मध्य तो असतो आध्यात्मिक. म्हणजे काय? अध्यात्मामध्ये लोक बोलतात ना की तो व्यक्ती अध्यात्मामध्ये आहे, तो व्यक्ती आध्यात्मिक आहे. परमार्थिक प्रगती करण्यासाठी एक शास्त्र आहे. कशा प्रकारे जीवन असावं ते संतांनी ऋषीमुनींनी कशा पद्धतीने ते सांगितलं आहे. आपण दररोजचं जीवन जगत असताना त्यातून काही जीवनात बदल घडतात. मुळात आपला जो जन्म झालेला आहे तो मुळातच दोन कारणांसाठी आहे. पहिलं कारण, आजपर्यंत जन्मोनजन्मी वाया गेली आहेत. ईश्वराने जो अंश तयार केला स्वतःमधून, त्या अंशापासून जी निर्मिती झाली तेव्हापासून ते आजपर्यंत मी सुरूच आहे. यामध्ये ईश्वरांचे जे गुण आहेत आणि तो व्यक्ती ईश्वर होतो त्यावेळेस तो ईश्वरामध्ये विलीन होतो. यासाठी जसे की दोन कारणं सांगितली आहेत. पहिलं कारण, प्रारब्ध हे भोग भोगूनच संपवायचे आहेत. आणि ज्या ईश्वरापासून निर्मिती झाली आहे त्यामध्ये विलीन होणं. अध्यात्म दररोजचं जीवन जगत असताना बघा, जे शरीर आहे ते शरीर आपल्याला कशामुळे मिळालं आहे? तर जेव्हा शरीर मिळालेलं आहे, शरीराच्या माध्यमातूनच तर तुम्ही कर्माचे भोग किंवा प्रारब्धाचे भोग संपवताय. बघा, 84 योनी लक्ष फिरून जेव्हा जन्म मिळतो मानवाचा, तो आपला भोग भोगण्यासाठीच मिळतो. जर शरीर नसेल तर तुम्ही भोग कसे संपवणार? आणि सत्कर्म करणं, अध्यात्म म्हणजे काही तुम्ही माळ जप करणं किंवा देवाची पूजा करणं, व्रत करणं, वैकल्य करणं, हे काही अध्यात्म नाही आहे. अध्यात्म म्हणजे चांगली कर्म करा, कुणाला वाईट बोलू नका, कुणाला त्रास देऊ नका, कुणाला वाईट बोलू नका किंवा कुणाबद्दल तुम्ही जे काही वाईट बोलताय, काही वाईट कारनामे करताय असं काही करू नका. दुसऱ्याबद्दल चांगल्या भावना ठेवा. कुणाच्याबद्दलही वाईट भावना आपल्या मनामध्ये आली नाही पाहिजे. चांगली कामं करा. एखादा व्यक्ती जर कोणी संकटात सापडला असेल त्याची मदत करणे, याला सत्कर्म म्हणतात. चांगली कर्म करणं हे स्वतःहून होणार नाही. याला तुम्हाला स्वतः त्याच्यामध्ये खूप मेहनत करावं लागेल, तेव्हाही सत्कर्म घडतात. बघा, आमचे सद्गुरू माऊली सांगतात की हे जे मानवाच्या जीवनामध्ये ही जी संकटं येतात ही कशामुळे येतात? हे प्रारब्ध आहे आणि ते तुम्हीच तयार केलेले आहेत. तुमची कर्म जे आहेत त्याला तुम्ही दुसऱ्याला दोष देऊ शकत नाही. ते तुमच्या प्रारब्धानेच तुम्हाला मिळालेली आहेत आणि ते तुम्हालाच भोगायची आहेत. त्याला तुमचे अश्रू पुसायला कोणीही येऊ शकत नाही. तुम्हीच आहेत तुमच्या जीवनाचे शिल्पकार, हे आमच्या गुरुजींचं वाक्य आहे. तर बघा, दोन व्यक्ती असतात आणि ते त्यांच्या गुरुजीकडे जातात. दोन्ही शिष्य असतात आणि दोघांचे गुरु एकच असतात. ते आपल्या गुरूंकडे जातात आणि दोघांची प्रश्न असतात ते आपल्या गुरूंकडे घेऊन जातात. तर एका शिष्याचं लवकर काम होतं, एकाचं होत नाही. तर ज्याचं काम होत नाही तो आपल्या गुरुजींना विचारतो, गुरुजी त्याचं काम झालं आणि माझं का नाही? मी का संकटात आहे? माझं का कामं होत नाही आहेत? तेव्हा ते गुरुजी त्याला समजावून सांगतात, बघ, हे एक वाहतं पाणी आहे आणि त्या वाहतं पाणी आहे तिथं समोर जाऊन थोडासा खड्डा आहे पुढे, आणि तो खड्डा भरल्याशिवाय पुढे पाणी जाणार नाही. तो खड्डा म्हणजेच आपले प्रारब्ध आहेत. जोपर्यंत आपले प्रारब्ध संपणार नाहीत तोपर्यंत आपण पुढे सरकणार नाही. जोपर्यंत आपले कर्म जळणार नाहीत, आपण व्रत वैकल्य करतो, यज्ञ करतो, हवन करतो, म्हणजेच हे यज्ञ वगैरे करतो ना, आपण म्हणतो की मी चांगली कामं करतोय. तुम्ही जे काही यज्ञ वगैरे करताय हे तुमची कर्म जाळण्यासाठी करताय. ते तुम्ही अध्यात्म म्हणजे तुम्ही काही चांगली कामं नाही, तुमची कर्म जळत आहे त्यातनं. आणि श्रीकृष्णांनी म्हटलेलं आहे की चांगली कर्म करायला तुला अधिकार आहे, पण त्याच्यामधून तू फळ मागण्याची अपेक्षा ठेवू नये. म्हणजे बघा, तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्माची फळ मिळणारच आहेत, पण तुमची प्रारब्ध संपली पाहिजे ना. बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं, खूप आम्ही देवाची भक्ती करतोय, असं करतोय, तसं करतोय, पण आमच्या जीवनातली संकटं का जात नाही?
तर हे तुमची प्रारब्ध आहेत. तुम्ही चांगली कामं करताय. कोण म्हणते तुम्हाला तुम्ही खरं भक्त आहे? तुम्ही फक्त स्वार्थापोटी भक्ती करताय देवांची. त्यातनं तुमची काहीतरी कामं असतात आणि ती कामं झाली नाही की तुम्ही देवाला दोष देणं चालू करून देता. तर तुमची कर्म देवाने तुम्ही सांगा, ती कर्म जे तुमचे त्रास होतोय, तुम्हाला काही संकटं येतात, ते तुम्हाला देवाने दिली आहेत का? ते तुमच्या कर्मानुसार घडलेली आहेत तुमच्यासोबत. तर यासाठी सत्कर्म करा. कुणाला वाईट बोलू नका. नाही तुमची कामं झाली, तर तुम्ही वाईट भावना मनामध्ये आणू नका. तुमच्या चांगल्या कर्माची फळं तुम्हाला मिळणारच आहेत. पण ते कधी? तुमचे प्रारब्ध संपल्यानंतर. तर तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलेलं आहे, नामस कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. तर हे तुमची पापं जळणारच आहेत, पण तुम्हाला सत्कर्म करावं लागेल, चांगली कामं करावं लागेल. तुम्ही चांगली कामं करत राहा. तुमचे प्रारब्ध संपले की तुमचे चांगले दिवससुद्धा नक्की येणार. हे वाईट दिवस कुणाचे राहत नाहीत. त्याच्यामुळे सत्कर्म करणं खूप महत्त्वाचे आहे. हेच असतं अध्यात्म. अध्यात्म म्हणजे काही माळजप वगैरे काही नाही. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. जय आदिशक्ती.